घरात वाद नेहमीचा असतो. गुळ चांगला म्हणायचा की साखर वाईट. पण आज आयुर्वेद आणि आधुनिक सायन्स दोघं काय म्हणतात ते थेट सांगते. भारतामध्ये पिढ्यानपिढ्या गूळ वापरात. आधुनिक काळामध्ये साखर जास्त. पण प्रश्न एकच पडतो, काय खरंच आरोग्यदायी आहे? गूळ आहे की मग साखर आहे? आयुर्वेद काय सांगतो? आधी आपण गुळाची बाजू बघून घेऊया. आयुर्वेदानुसार गूळ उष्ण गुणधर्म, पचन सुधारतो, रक्त शुद्ध करतो, थंडी खोकला कफ कमी करतो. जेवणानंतर थोडासा गूळ खाल्ला की पचन चांगलं होतं. म्हणूनच गावाकडे म्हणतात जेवणानंतर गूळ खा. साखर साखर आयुर्वेदामध्ये शीतल गुण, कफ वाढवते, पचन मंदावते. रोज जास्त घेतली तर दोष वाढतात. आयुर्वेदामध्ये गूळ श्रेष्ठ मानला जातो. आधुनिक अभ्यास काय सांगतो? इथे थोडा धक्का बसतो. सायन्सनुसार गूळ आणि साखर दोन्हीमध्ये कार्बोहायड्रेट असतात. दोन्ही रक्तात साखर वाढवतात. कॅलरी जवळपास सारख्याच. फरक कुठे आहे? गुळात थोडे आयरन, मॅग्नेशियम, पोटॅशियम असते. साखरेमध्ये फक्त रिकाम्या कॅलरीज असतात. पण हे मिनरल्स खूप कमी प्रमाणामध्ये असतात. म्हणजे गूळ औषध नाही. मग गूळ हेल्दी का?
गुळाला हेल्दी का म्हटले जाते? कारण गुळ प्रोसेस्ड कमी, गुळावर कमी प्रोसेस केली जाते आणि साखरेमध्ये रिफाइंड केमिकल प्रोसेस केली जाते. गुळ शरीरावर थोडा सौम्य परिणाम करतो. गुळ चांगला आहे पण अमर्यादित नाही. कोणासाठी गुळ ही धोकादायक आहे ते बघूया. डायबिटीज, वजन वाढत असेल, पीसीओडी म्हणजे हार्मोनल प्रॉब्लेम असेल, कमी ऍक्टिव्ह असेल, लाईफस्टाईल कमी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल यांच्यासाठी गुळ साखरेसारखाच आहे. योग्य वापर कसा करावा? गोल्डन नियम रोज नाही. एक दोन चमचे हिवाळ्यामध्ये जास्त. योग्य मेहनती काम करणाऱ्यासाठी चांगला आहे. जेवणानंतर थोडा. आयुर्वेदामध्ये गुळ चांगला आणि सायन्समध्ये वैज्ञानिक दृष्टीने दोन्ही सारखंच म्हणजे साखर सुद्धा आणि गुळ सुद्धा. वास्तविक प्रमाण महत्वाचं आहे. आपण किती प्रमाणामध्ये आहारामध्ये ह्या गोष्टी घेतो त्यावर डिपेंड आहे हे योग्य की अयोग्य. गुळ औषध नाही आणि साखर विष नाही. दोन्ही मर्यादित प्रमाणामध्ये आहारात घ्या. तुमच्या घरात काय वापरता? गुळ की साखर? किती प्रमाणात वापरता? कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या दृष्टीने काय योग्य आहे ते सुद्धा सांगा. अशा सत्य माहितीसाठी सुपरफूड हॅक्स बाय मनीषा या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती कमेंट करून नक्की सांगा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन सुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार. आणि वरील माहिती आवडली ना तर चला मग पटकन लाईक करा, शेअर करा. चलो बाय, भेटूया पुढील माहितीमध्ये. तेव्हापर्यंत स्वस्त रहा. टेक केअर.